समीर मल्होत्रा हा एक खूप श्रीमंत तरुण व्यक्ती होता। त्याला गावाकडची अडाणी मुलगी आपली पत्नी म्हणून नको होती, पण त्यांचं लग्न एका गावातल्या मुलीशी ठरलं। त्याला हे माहीत नव्हतं की त्यांची पत्नी अनुराधा अतिशय सुंदर आहे। लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने तिला सांगितलं की त्याला तिचा चेहरा पाहायचाच नाही। समीरच्या म्हणण्यानुसार अनुराधाने अगदी तसंच केलं। पुढे समीरला एक मुलगी आवडू लागते आणि ती मुलगी दुसरी कोणी नसून त्याची। इंदोर शहरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि बिझनेसमॅन असलेला समीर मल्होत्रा एटिट्यूड आणि हँडसम असलेला व्यक्ती म्हणून ओळखले जात होता। समीरचे आईवडील त्याच्या लहानपणीच वारले होते। त्याचं संगोपन त्याचे आजोबा रामशंकर मल्होत्रा यांनी केलं। ते समीरवर खूप प्रेम करत। रामशंकर यांचे बालपणीचे मित्र शिवनाथ शर्मा एका गावात राहत होते। शिवनाथ यांना अनुराधा नावाची एक नात होती। त्यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला होता। मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या 1 वर्षातच त्यांच्या सुनेचाही मृत्यू झाला। त्यामुळे अनुराधा हीच त्यांची सगळं विश्व होती। दोघे मित्र दरवर्षी एकमेकांना भेटत असे, पण अचानक शिवनाथ यांची तब्येत बिघडू लागली आणि त्यांना आपली नात अनुराधाच्या भविष्यासाठी काळजी वाटू लागली। हे कळल्यावर रामशंकर त्यांना भेटायला गेले। त्यांनी शिवनाथ यांना वचन दिले की ते आपल्या नातूचा विवाह त्यांच्या नातीशी लावून देईल। शिवनाथजींना वाटत होत की ते असताना आपल्या नातीचे लग्न व्हावे, म्हणूनच त्यांनी लग्नाची घाई केली आणि अनुराधा व समीरचं लग्न पार पडलं। समीरला शिवनाथजींचं गाव आणि तिथले लोक अजिबात आवडले नाहीत। त्याला वाटू लागलं की एका अशिक्षित लहान गावातल्या मुलीशी माझं लग्न लावून दिलंय। त्याने अनुराधाकडे एकदाही डोकं वर करून पाहिलं नाही। लग्न होताच तो त्या गावातून लवकरात लवकर निघून जायला निघाला। रामशंकरजींनी आपल्या मित्राला वचन दिलं की ते अनुराधाला आपल्या नातीसारखं प्रेम देतील आणि तिला कधीही कसलीही कमतरता भासू देणार नाहीत। त्यामुळे आता शिवनाथजी निश्चिंत होते की त्यांची नात रामशंकरजींच्या घरात सुरक्षित आणि सुखात राहील। लग्नानंतर रामशंकरजी आणि समीर अनुराधाला घेऊन इंदोरला आले। समीरचं घर खूप मोठं आणि सुंदर होतं। समीर घरात पाऊल टाकणार एवढ्यात तिथल्या मुख्य स्वयंपाकीणबाई छायाताईंनी त्याला थांबवलं। छायाताई त्याच्या घरी लहानपणापासून काम करत होती, म्हणून समीर त्यांचा खूप सन्मान करत असे। त्याने कधीही त्यांच्याशी उगाच उंच आवाजात बोललेलं नव्हतं। त्यांनी काही सांगितल्यास समीर ते लगेच ऐकून घ्यायचा। छायाने दोघांची आरती केली आणि कलशाला पाय लावून अनुराधाला घरात प्रवेश करण्यास सांगितलं। अशा प्रकारे गृहप्रवेश पार पडला। त्यानंतर रामशंकरजी आणि छायाने सांगितलं की लग्नानंतरच्या काही विधी आहेत जे आत्ताच पार पाडूया। हे ऐकून समीर चिडून गेला। तो म्हणाला, तुम्ही सांगितलं म्हणून मी या गावंढळ मुलीशी लग्न केलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे। आता तिच्यासोबत काही रस्म विधी करणं माझ्या आवाक्याबाहेर आहे। जे काही करायचं होतं ते तुम्ही केलं, आता माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका। अनुराधा पदर घेऊन बसलेली होती, त्यामुळे अजून कुणीही तिचा चेहरा पाहिला नव्हता। समीरला तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण त्रासदायक वाटत होता। रामशंकरजींनी छायाला सांगितलं की अनुराधाला समीरच्या खोलीत घेऊन जा, पण समीरने लगेचच त्यांना अडवलं आणि म्हणाला, ही मुलगी माझ्या खोलीत येणार नाही। तिला सांगा की तिने मला तिचं तोंडसुद्धा दाखवू नये। शक्य झालं तर तिने कधीच माझ्यासमोर येऊ नये। हे सर्व ऐकून अनुराधा सुन्न झाली आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले। समीरने तिचा चेहराही न पाहता तिला आपल्या खोलीत येण्यास मनाई केली होती। तिला काहीच समजत नव्हतं की तिचं चुकलं तरी काय होतं। अनुराधाचा असा अपमान झालेला पाहून रामशंकर यांना खूप वाईट वाटलं। त्यांनी तिला आपल्या घरात सन्मानाने ठेवावं असं त्यांना वाटलं होतं, पण इथे तर सगळंच वेगळं घडलं। रामशंकर अनुराधाकडे पाहून दुःखाने म्हणाले, बेटा मला माफ कर। मला कल्पना नव्हती की तो तुझ्याशी असा वागेल। अनुराधाने डोळे पुसत उत्तर दिलं, बाबा असं नका म्हणू। माझं नशीबच खराब आहे। आधी आईवडील गेले आणि आता माझं संगोपन करणारे आजोबा स्वतःचं खूप आजारी आहेत। वरतून हे लग्न। मला काहीच समजत नाही की लहानपणापासून माझ्या आयुष्यात इतका त्रास का आहे। माहीत नाही मागच्या जन्मी मी काय पाप केलं होतं, त्याची शिक्षा देव मला या जन्मी देतोय। हे ऐकून रामशंकरजी काहीच बोलू शकले नाहीत। त्यांनी छायाला सांगितलं की अनुराधाला तिची खोली दाखव। छाया तिला तिच्या खोलीत घेऊन गेली आणि म्हणाली, सुनबाई, समीर वाईट मुलगा नाहीये, पण त्याला हे लग्नच नको होतं। मी तुझं सामान पाठवते, तू जरा फ्रेश हो, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काही खाण्याची व्यवस्था करते। अनुराधा फ्रेश होईपर्यंत छायाताई तिच्यासाठी जेवण घेऊन आली। जेव्हा तिने अनुराधाला पाहिलं तेव्हा ती खूप खुश झाली आणि म्हणाली, अरे वा सुनबाई, तू तर खूपच सुंदर आहेस। समीरने तुला पाहिलं नाही, पण जर पाहिलं असतं तर तो तुला स्वतःपासून दूर ठेवूच शकला नसता। चल जेवून घे। अनुराधाने शांतपणे उत्तर दिलं, मी नंतर जेवेन, तुम्ही ठेवा। यावर छाया म्हणाली, रामशंकरजींचा आदेश आहे म्हणून पटकन जेवून घे। मला देखील झोप येत आहे।
अनुराधा आपल्यामुळे कोणालाही त्रास नको म्हणून ती जेवायला लागली. अनुराधाने छायाला विचारले, मी तुम्हाला काय म्हणून बोलवू? यावर छाया हसत म्हणाली, सुनबाई, तुझी मर्जी. तुझ्या मनात जे येईल तसे मला बोलवू शकतेस. ठीक आहे, मी तुम्हाला मावशी म्हणेन. तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण येते. हे ऐकून छायाताईला गहीवरून आले. ठीक आहे सुनबाई, आता झोपी जा, खूप थकल्यास ना, असं म्हणत छाया खोलीतून बाहेर गेली. त्यानंतर अनुराधा आजच्या सर्व घडामोडींचा विचार करू लागली आणि खूप उदास झाली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबतच नव्हते. तिला इथे खूप एकटं वाटत होतं. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचं लग्न अशा प्रकारे होईल, पण तिने एक ठाम निर्णय घेतला. ती आपल्या लग्नाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार होती. दुसऱ्या दिवशी अगदी सकाळीच अनुराधा लवकर उठली आणि आंघोळ करून तिने एक सुंदरशी निळ्या रंगाची शिफॉन साडी नेसली. त्यावर जुळणारी दागिनं घातली आणि कपाळावर सिंदूर भरला. सिंदूर लावताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तयार झाल्यावर तिने घरातील मंदिरात पूजा केली आणि संपूर्ण घरात धूप फिरवला. रामशंकरजी जेव्हा जागे झाले तेव्हा त्यांना क्षणभर वाटलं की ते घरात नाहीत, तर एखाद्या मंदिरात आहेत. त्यांच्या मनाला खूप शांती मिळाली. दुसरीकडे समीर जेव्हा उठला तेव्हा घरभर धुपामुळे थोडाफार धूर पसरला होता आणि एक विशिष्ट सुगंध भरून राहिला होता, ज्यामुळे समीर त्रासून गेला. त्याने छायाला बोलावून विचारले, घरभर इतका धूर आणि इतका वास का आहे? यावर छाया म्हणाली, बाळा, सुनबाईंनी घरीतील मंदिरात पूजा केली आणि धूप लावला, त्यामुळे थोडा धूर आणि सुगंध राहिला आहे. ते ऐकून समीर चिडून म्हणाला, तिला सांग, पूजा करायची असेल तर कर, पण घरात असा धूर आणि वास नको. असं म्हणत तो आपल्या खोलीत परत गेला. ही गोष्ट अनुराधाने देखील ऐकली. त्यामुळे तिला वाईट वाटलं, पण तिला समीरचं बोलणं समजत होतं, म्हणून ती काहीच न बोलता शांत उभी राहिली. 2 दिवसांनी छायाने अनुराधाची पहिली स्वयंपाकाची रस्म केली. आजचा नाश्ता तिनेच बनवला होता. पहिल्या स्वयंपाकात गोडात खीर बनवली होती, जे त्यांच्या कुटुंबाची परंपरा होती. समीर ऑफिससाठी तयार होऊन खाली आला आणि सगळे नाश्ता करायला बसले. समीरला जाणवलं की नाश्त्यातून खूप छान वास येतोय. अनुराधाला अजून समीरसमोर यायची परवानगी नव्हती, त्यामुळे फक्त समीर आणि रामशंकरजींनीच नाश्ता सुरू केला. नाश्ता करताना समीर वारंवार खाण्याचं कौतुक करत होता, कारण आजपर्यंत त्याने एवढा स्वादिष्ट नाश्ता कधीच खाल्ला नव्हता. रामशंकरजींनी छायाला नजरेच्या खुणेने थांबवलं. समीरला अजून सांगायचं नाही की हा सगळा नाश्ता अनुराधाने बनवला आहे. आज ज्या मेडने नाश्ता बनवला आहे आजपासून तीच रोज नाश्ता बनवेल. मस्त खाण्यात मजा आली आणि त्या मेडचा पगारही वाढवा, असं म्हणत समीर ऑफिसला निघून गेला. रामशंकरजी आणि छायाला समीरचं बोलणं ऐकून हसू आलं. अनुराधा देखील खूप खुश होती की तिने बनवलेला नाश्ता समीरला आवडला होता. त्यानंतर काही वेळाने रामशंकरजींचा फोन वाजला. समोरून आवाज आला, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. हे ऐकताच रामशंकरजींच्या चेहऱ्यावरील हास्य गायब झालं. ते घाबरून म्हणाले, कसली वाईट बातमी? लवकर सांगा, माझं हृदय थरथरतंय. शिवनाथजींचं निधन झालं आहे. तुम्ही सगळे लवकर या. हे ऐकून रामशंकरजी स्तब्ध झाले. लग्नाआधी त्यांनी आपल्या मित्राला वचन दिलं होतं की ते अनुराधाची पूर्ण जबाबदारी घेईल, पण समीरने तर तिला पत्नी मानायलाच नकार दिला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. त्यांचा जिवलग मित्र त्यांना सोडून गेला होता. छाया आणि अनुराधाने त्यांचं घाबरलेलं रूप पाहिलं आणि कारण विचारलं. रामशंकरजींनी काहीही सांगितलं नाही, फक्त एवढेच म्हणाले की अनुराधा, आपल्याला लवकर तुझ्या माहेरी जायचं आहे. आता अनुराधाचं हृदय वेगान धडधडू लागलं आणि तिला प्रश्न पडला, नेमकं झालं तरी काय? रस्त्यात रामशंकरजींनी समीरला शिवनाथजींच्या निधनाबद्दल कळवलं, पण अनुराधाला मात्र काहीच सांगितलं नाही. तरीही तिच्या मनात एक मोठ्या दुःखाची जाणीव होऊ लागली होती. जशी गाडी अनुराधाच्या घरी पोहोचली, ती धावत आत गेली. बाहेर गर्दी होती. आपल्या आजोबांच्या अंत्यविधीची तयारी होताना पाहताच ती जोरजोराने रडू लागली. तिचं रडणं थांबतच नव्हतं. रामशंकरजींनी तिला आधार देत म्हटलं, बेटी, तुझे दुसरे बाबा नेहमीच तुझ्यासोबत आहेत. त्यानंतर शिवनाथजींचे अंतिम संस्कार सर्व विधीपूर्वक पार पडलं, पण अनुराधाचं दुःख कमी होईना. ती कोणाचंही ऐकायला तयार नव्हती. अचानक तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध झाली. जवळच्याच रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला इंजेक्शन दिलं. मग 6 तासांनंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती पुन्हा रडू लागली. आता तिच्याजवळ कोणीच उरलं नव्हतं, ना आईवडील ना आजोबा. संपूर्ण जगात ती एकटीच राहिली होती. रामशंकरजींनी अनुराधाला धीर दिला आणि पुन्हा घरी आणलं. आता ती पूर्ण शांत झाली होती. ना रामशंकरजींशी बोलणं, ना छायाशी. ती दिवसभर स्वतःच्याच विचारांत हरवलेली असायची. ते पाहून रामशंकरजींना दुःख होतं असे. त्यांनी छायाला सांगितलं, तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जा.
यावर छायाने अनुराधाला विचारलं, माझ्यासोबत मार्केटला चलशील का? थोडं सामान घ्यायचं आहे, मला मदत कर. अनुराधाने हळू आवाजात होकार दिला. मार्केटला गेल्यावर त्यांनी बरीच शॉपिंग केली. त्यानंतर त्या दोघी शहरातील एका प्रसिद्ध तळ्याकाठी गेल्या. थोडा वेळ दोघी फिरल्या आणि नंतर त्यांना भूक लागली. म्हणून छाया त्यांच्यासाठी खायला आणायला गेली आणि अनुराधा तिथेच बाकड्यावर बसून राहिली. तेवढ्यात तिची नजर दूर तळ्याकाठी पायऱ्यांवर उभ्या असलेल्या एका मुलाकडे गेली. त्याचं वागणं असं होतं की जसं तो आत्महत्या करणार आहे. ते पाहून अनुराधा वेगाने तिथे पोहोचली, पण तिथे गेल्यावर लक्षात आलं की तो तर सोशल मीडियासाठी रील बनवत आहे. तिथेच उभं असताना अनुराधाच्या मनात विचारांची गर्दी झाली. समीरने मला पत्नी मानायलाच नकार दिला. आता मी या घरात कुठल्या नात्याने राहू? फक्त रामशंकरजींच्या दयेमुळे का? अशा विचारांत गुंतून ती पायऱ्यांवरून खाली उतरू लागली आणि अचानक तिचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. अनुराधाला पोहता येत नव्हतं. ती घाबरली आणि मनात विचार आला, कदाचित हाच माझा शेवट आहे. त्यावेळी तळ्याकाठी असलेल्या एका हॉटेलमधून एक सूट घातलेला तरुण बाहेर येत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ताठरता होती, जणू तोही आयुष्यावर रुसलेला होता. तेवढ्यात त्याच्या नजरेस निळ्या अनारकली ड्रेसमधील अनुराधा पडली. क्षणाचाही विलंब न करता त्याने आपला कोट काढून फेकला आणि पाण्यात उडी मारली. त्याने कसेबसे अनुराधाला बाहेर ओढलं, पण ती बेशुद्ध होती. त्याने तिच्या पोटावर हलकासा दाब दिला, त्यामुळे तिच्या तोंडातून पाणी बाहेर आलं. जेव्हा अनुराधाने डोळे उघडले तेव्हा तो तरुण तिला पाहून थक्क झाला. चांदण्यात तिचा ओला अनारकली ड्रेस आणि चेहऱ्यावर भिजलेले केस, ती त्याला एखाद्या हिरोईनसारखी दिसत होती. त्याचे हात थरथरत तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला करू लागले. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्याने हॉटेलमधील महिला स्टाफला बोलावलं आणि त्यांच्या मदतीने तिला विश्रांतीसाठी हॉटेलच्या खोलीत नेल. त्यानंतर महिला स्टाफच्या मदतीने अनुराधाचे ओले कपडे बदलले, जेणेकरून तिला ताप वगैरे येऊ नये. त्याने आपल्या एका डॉक्टर मित्राला तिथे बोलावून घेतलं. त्याने अनुराधाच्या जखमांवर मलमपट्टी केली आणि ताप उतरवण्यासाठी इंजेक्शन दिलं. त्याने सांगितले, हिच्या कपाळावर ओला कपडा ठेवा, म्हणजे ताप लवकर उतरतो. आपल्या डॉक्टर मित्राला निरोप देऊन तो पुन्हा खोलीत परतला. अनुराधाचा सहवास त्याला विचित्र शांतता देत होता. संपूर्ण रात्र तो तिच्या कपाळावर ओले कपडे बदलत राहिला आणि पहाटेपर्यंत तिचा ताप उतरला. थकलेला तरुण सोफ्यावर बसल्याच झोपून गेला. सकाळी अनुराधाने डोळे उघडले तेव्हा ती एका अपरिचित हॉटेलच्या खोलीत होती. सुरुवातीला ती घाबरली, पण दुसऱ्या आठवणीत तिला तो तरुण आठवला, ज्याने तिला पाण्यातून बाहेर काढलं होतं. अजून तिची प्रकृती स्थिर नव्हती, म्हणून ती त्याला नीट पाहू शकली नव्हती. मला त्याचे आभार मानायला हवेत, असा विचार करत ती खोलीत नजर फिरवत होती आणि मग सोफ्याकडे वळली, जिथं तो तरुण झोपलेला होता. त्याचा चेहरा दुसऱ्या बाजूला होता, म्हणून ती त्याला ओळखू शकली नाही. पण जशी ती बिछाण्यावरून उठून त्याच्या जवळ गेली, त्या तरुणाला पाहून तिचे डोळे विस्फारले गेले. तो मुलगा दुसरा कोणी नसून समीर होता. अनुराधा स्तब्ध झाली. एका बाजूला भीती तर दुसऱ्या बाजूला हायसं वाटलं, कारण तिचा जीव वाचवणारा तिचा स्वतःचा नवरा होता. पण तिला अजूनही त्याच्या समोर जाण्याची हिंमत झाली नाही. तिने एक कागद घेतला आणि लिहिलं, माझा जीव वाचवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. हे उपकार मी कधीच विसरणार नाही. ती चिठ्ठी बेडसाईड टेबलवर ठेवून ती शांतपणे कपडे बदलून घराच्या दिशेने निघून गेली. इकडे मात्र अनुराधाचा सर्वत्र शोध घेतला जात होता, पण अनुराधा कुठेच सापडली नाही. शेवटी रामशंकरजींनी आपल्या कमिशनर मित्राला अनुराधाचा फोटो पाठवून शोध सुरू करण्यास सांगितलं. पोलिसांनी सगळीकडे चौकशी केली, पण अनुराधा मिळाली नाही. आता मात्र रामशंकरजी समीरला फोन करून याबाबत कळवणार होते. तितक्यात अनुराधा घरी परतली तेव्हा रामशंकरजी आणि छायाने निश्वास टाकला. बेटा, तू कुठे गेली होतीस? आम्ही खूप घाबरलो होतो. अनुराधाने सगळी गोष्ट सांगितली. रामशंकरजी शांतपणे म्हणाले, तू योग्य केलं बेटा. त्याला तुझ्या गुणांवर प्रेम व्हायला हवं, तुझ्या सौंदर्यावर नव्हे. इकडे समीरचे डोळे उघडले तर खोली रिकामी होती. त्याला अनुराधा दिसली नाही. मग त्याच्या नजरेस ती चिठ्ठी पडली. तिचं असं न बोलता निघून जाणं त्याला आवडलं नाही. त्याला एक विचित्र पोकळी जाणवली आणि तो विचार करू लागला, ती मला इतकी ओळखीची का वाटते? त्याच्या लक्षात आलं, जेव्हा त्याने पहिल्यांदा तिला पाहिलं होतं तेव्हाच वाटलं होतं की ती त्याला खूप वर्षांपासून ओळखते. त्याने लगेच आपल्या असिस्टंटला फोन करून त्या मुलीचा म्हणजेच अनुराधाचा पत्ता शोधायला सांगितला. जेव्हा तो घरी पोहोचला तेव्हा त्याच्या नाकात तीच ओळखीची धूप दरवळली, जी अनुराधा आल्यापासून दररोज सकाळी घरभर पसरायची. चेहऱ्यावर एक अनोखे स्मितहास्य घेऊन तो खोलीत गेला. आता लग्नाला 6 महिने झाले होते. समीरला अनुराधाशिवाय घर अपूर्ण वाटायचं. तो हाच विचार करत सांत्वना घेत असे की निदान ती घरी सुरक्षित आहे. अनुराधा कितीही आजारी का असेना, ती समीरसाठी रोज जेवण बनवायची,
तिच्या हातच्या जेवणाची त्याला सवय लागली होती. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक वासात, प्रत्येक हालचालीत अनुराधाचीच अनुभूती जाणवत होती. त्या दोघांमध्ये एक अनोखं, हळूहळू उमलणारं नातं तयार होत होतं. काही दिवसांनंतर समीरची आत्या त्यांचा मुलगा दिलीपसोबत घरी आल्या. त्यांनी आपल्या वडिलांचे पाय धरत म्हटलं, बाबा, तुम्ही माझ्या समीरसाठी कोणत्या गावंढळ मुलीला निवडलं आहे? दुसरी कोणी सापडलीच नाही का? यावर रामशंकरजी हसले, अनुराधा खूपच चांगली मुलगी आहे बेटी. एकदा भेटून तर बघ, तू देखील म्हणशील की मी योग्य निवड केली आहे. तेवढ्यात त्यांनी अनुराधाला हाक मारली. अनुराधा स्वयंपाकघरातून हात पुसत बाहेर आली. तेव्हा समीरची आत्या तिला पाहून थक्क झाली. काय देखणी मुलगी आहे ही. अनुराधा आपला पदर नीट करत आत्याच्या पाया पडली. त्यावेळी दिलीप देखील तिथेच उभा होता आणि तो अनुराधाला कामुक नजरेने पाहत होता. ते पाहून अनुराधाला खूप अस्वस्थ वाटलं. आत्या नाक वर करून म्हणाली, खुश राहा, पण माझ्या समीरसारख्या मुलासाठी तुझ्यासारखी गावंढळ सून मला अजिबात पसंत नाही. यावर अनुराधा सौम्य हसली. आत्या, गावंढळ म्हणजे काय? मी तर हेच ऐकत आले. आत्या रोखठोक बोलली, तुला ना इंग्रजी येतं ना नीट वागायचं माहीत आहे. फक्त पदर घेऊन घरभर हिंडतेस. माझा समीर मोठा बिझनेसमॅन आहे. त्याची बायको अशी असू शकते का? त्याच्या मागे तर हजारो मुली आहेत. यावर अनुराधा शांतपणे म्हणाली, आत्या, इंग्रजी बोलणं किंवा छोटे कपडे घालणं म्हणजे कोणी शहरी होत नाही. मर्यादा आणि कुटुंबाची जबाबदारी पेलणं हीच खरी ओळख असते. तसंच मी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. बर ते जाऊया, सांगा तुम्ही काय घेणार, गरमागरम चहा की कॉफी? आत्याने चिडून म्हटलं, गरमागरम आल्याचा चहा. खूप डोकं दुखतंय. वरच्या मजल्यावरून समीर हे सगळं ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो खाली आला आणि नाश्त्याला बसला. रामशंकरजी म्हणाले, मी 3 दिवस कामानिमित्त बाहेर जाणार आहे. अनुराधाची नीट काळजी घ्या. त्याच दिवशी संध्याकाळ होताच समीरची एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग लागली. रात्री 11 वाजेपर्यंत तो परतलाच नाही, म्हणून अनुराधाने थोडा वेळ विसावायचं ठरवलं. ती खोलीचं दार बंद करत होती. तेवढ्यात अचानक दिलीपने दारात हात अडवला. भाऊजी, तुम्ही यावेळी इथे कशासाठी आलात? अनुराधाने हे विचारायच्या आधीच दिलीप खोलीत शिरला. अहो वहिनी, तुम्हाला भेटायला आलो आहे. खरं सांगायचं तर तुम्ही खूपच सुंदर आहात. तुमचा तो मूर्ख नवरा तुम्हाला दुर्लक्ष करतोय आणि ब्रह्मचारी बनून बसलाय. ते जाऊ द्या, मी तर तुमच्यावर फिदा झालोय. त्याच काय? असं म्हणत तो अनुराधाचे खांदे पकडून तिला ओढू लागला. अनुराधा त्याचे हात झटकून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या घट्ट पकडीतून तिला आपली सुटका करून घेता आली नाही. तेव्हाच तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. त्याने तिला इतकं जोरात पकडलं की ती हलूही शकली नाही. अनुराधाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. ती मागे सरकत सरकत भिंतीला टेकली. आता मागे जाण्याचा काहीही मार्ग नव्हता. मनोमन ती देवाकडे प्रार्थना करू लागली, कृपया मला या राक्षसापासून वाचव. तेव्हाच तिची नजर जवळच ठेवलेल्या फुलदाणीकडे गेली. अनुराधाने झपाट्याने ती फुलदाणी उचलली आणि दिलीपच्या डोक्यावर जोरात आपटली. दिलीपची पकड सैल झाली आणि ती संधी साधून दरवाजा उघडून धावत बाहेर पडली. धावत असताना ती कोणाच्या तरी अंगावर जाऊन आदळली. जेव्हा तिने डोकं वर केलं तेव्हा तिच्या समोर तिचा नवरा समीर उभा होता. समीरने काळजीने विचारलं, काय झालं अनुराधा? तू अशी धावत का आहेस? अनुराधा उत्तर द्यायला तोंड उघडणार इतक्यात आत्या तिथे येऊन धडकली आणि ओरडत म्हणाली, ही मुलगी माझ्या दिलीपवर फूस लावत होती. माझा मुलगा तर अगदी सरळ आहे. आता बघ ना, तुझ्यासमोर मासूम बनत आहे. अनुराधा रडत म्हणाली, समीरजी, माझ्यावर विश्वास ठेवा. दिलीप भाऊजींनीच माझ्यावर वाईट नजर टाकली. स्वतःचा बचाव करण्यासाठीच मी त्याच्या डोक्यावर फुलदाणी फेकली. यावर आत्या संतापून म्हणाली, बस, माझ्या मुलावर खोटं आरोप करू नकोस. तेव्हाच समीरचा गरजता आवाज आला, बास आत्या, मी अनुराधाला ओळखतो. तुमच्या मुलाने जे केलं त्यासाठी त्याला चपराक खायला हवी. असं म्हणत समीरने दिलीपच्या गालावर एक जबरदस्त थप्पड लगावली. आत्ताच या घरातून दोघंही निघून जा. आत्या चिडून म्हणाली, तू आज आलेल्या हिच्यासाठी तुझ्या आत्याशी असा वागतोस? चल दिलीप, आपण इथे एक क्षणही थांबायचे नाही. समीरने दिलीपला अडवून अनुराधाकडे पाहून म्हणाला, तू हवी ती शिक्षा दे. अनुराधाने दिलीपच्या गालावर जोरात थप्पड लगावली आणि म्हणाली, मी तुझी वहिनी आहे. माझ्याकडे अशा घाणेरड्या नजरेनं पाहायची हिंमत कशी केलीस? दिलीप आणि आत्या रागाने तिथून निघून गेले. छाया अनुराधाला सावरायला आली, पण समीर म्हणाला, मी सांभाळतो. अनुराधा अजूनही घाबरलेली होती. जेव्हा समीर तिला खोलीत घेऊन जायला लागला तेव्हा ती थोडी हिचकिचली. समीरने तिला हलकेच उचललं आणि पलंगावर झोपवलं आणि फर्स्ट एड किट आणून तिच्या जखमांवर औषध लावायला सुरुवात केली. अनुराधा थोडीशी गोंधळली,
पण समीरने शांतपणे सांगितलं, घाबरू नकोस. समीर गंभीर आवाजात म्हणाला, मला तुला एक गोष्ट सांगायची. कॉलेजच्या काळात मी एका मुलीवर प्रेम करत होतो. व्हॅलेंटाईन डेला मी तिला प्रपोज केलं आणि ती हो म्हणाली. हळूहळू आमचं प्रेम खूप खोल होत गेलं. आमच्या कॉलेजात शेवटच वर्ष होत. परीक्षा जवळ आल्यामुळे आम्ही दोघं क्वचितच भेटू शकत होतो. पण परीक्षा संपल्यानंतर एक दिवस मी तिला सरप्राईज देण्यासाठी तिच्या घरी गेलो. घराच्या बाहेर कुलूप लावलेलं होतं, म्हणून वाटलं कदाचित ती बाहेर गेली असेल. मी तिला फोन केला, पण आवाज घराच्या आतूनच येत होता. समीरने एक खोल श्वास घेतला आणि पुढे सांगायला सुरुवात केली, मी खिडकीतून पाहिलं तर ती एका दुसऱ्या मुलासोबत आपत्तिजनक स्थितीत होती. त्या दिवशी माझं डोकंच सुन्न झालं. मी ठरवलं, आता कधीच कुठल्या मुलीवर विश्वास ठेवायचा नाही. आपण लग्न झाल्यावर समीर अनुराधाकडे पाहत म्हणाला, मला वाटलं तू पण तशीच असशील, पण तू माझं मत बदलून टाकलं. तुझं देवपूजा करणं, माझ्यासाठी जेवण बनवणं, आजोबांची काळजी घेणं, तुझं प्रत्येक वागणं मला भुरळ घालत होतं, पण मी माझ्या भावना रागाच्या आड लपवल्या. अनुराधाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. समीरने तिचा हात हातात घेतला, मला वाटायचं की तुझी काळजी ही फक्त एक जबाबदारी आहे, पण हीच जबाबदारी आपल्याला एकत्र आणते. कदाचित साथ आणि जबाबदारीच म्हणजे खऱ्या अर्थाने लग्न असतं. मी चूक केली अनुराधा, मला माफ करशील की नाही माहीत नाही, पण समीरचा आवाज थरथरला. अनुराधाने त्याचा हात घट्ट पकडला, मी तर नेहमीच हेच इच्छित होते की आपलं नातं सुधारावं. समीरने तिला मिठी मारली, आजपासून आपण नवीन सुरुवात करू. तू माझ्यासोबत राहशील का? अनुराधाने थोडेसे हसत उत्तर दिलं, जर तू वचन दिलंस की तू मला आयुष्यभर प्रेम करशील. मी तुला आयुष्यभर प्रेम करीन, समीर म्हणाला, त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. अनुराधाने हळूच विचारलं, आता मी पदर काढू शकते का? हो, अनुराधाने मान हलवली, मी हा पदर फक्त यासाठी घेतला होता की एक दिवस तूच तो उचलशील. जसं समीरने पदर उचलला, तो चकित झाला. तू तीच आहेस ना? आता समजलं, त्या दिवशी तू अचानक का गेलीस? 3 दिवसांनी आजोबा परत आले, तेव्हा घरातील बदललेलं वातावरण बघून तेही थक्क झाले. अनुराधा पदराशिवाय घरात वावरत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक नवीन तेज दिसत होतं. आजोबांनी हसून पाहिलं, आता सगळं काही ठीक झालं होतं. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.